हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आमच्या गोवा जर्नीच्या डे 1 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. लवकर या. सो फायनली आम्ही गोव्याला आलो आहोत. Yes. आमची ट्रेन मॉर्निंग 6ला आम्हाला गोव्याला सोडलं आहे, पण आमचं चेकिंग 1 वाजताचं असल्यामुळे आमच्याकडे दुसरं काही ऑप्शन नव्हतं. सो आम्ही बीच हॉपिंग करत होतो. डे 1चा ब्रेकफास्ट इडली सांबर चटणी. स्पूनच्या नावाने फोन दिलं. कम टू इट इडली सांबार डोसा चटणी. तिने स्पून घेऊन मला फोक दिला, म्हणते तू खा. 1 फोक असतं आणि 1 स्पून नसतं, असं खात असतात. अरे एका प्लेटमध्ये खातो म्हटल्यावर 2 कशाला देणार ना. फर्स्ट बाईट मला जिसका उसने खुद को खाना है. कुठे चालला? फिरायला. पारुसा एकदम भारी हो भाई, समोरून व्यू देखो कैसा व्यू है. हम सुबह सुबह बिना नहाए दांत से क्या ही करे. इधर हम जा रहे हैं ऐसे पतली गली से. बीच पाहून खुश झाली आहे म्हणून मला मागून व्हिडिओ काढायला सांगते. एक्साइटमेंट बघा. आता हिला साईडला होते आणि व्ह्यू बघा. अर्ली मॉर्निंग व्ह्यू. मी नाही जाणार. कम वगैरे काय नाही. हा, आमचं हे बाळ अजून पाण्याला बघून खुश होते. इथे हे लोक माशांचे जाळे खेचतात आहे. आणि आज तुम्हाला लवकरच मासे बघायला भेटतील खूप सारे. कुठला मासा का? डॉल्फिन डॉल्फिन मासे पकडलेत त्यांनी. डॉल्फिन मासा माणसाला कळालं बाबा. तेव्हा तिथे एक मासा दिसतोय का? दिसतोय. ते डॉल्फिनचे मासे पकडतात ते. आणि इथे हा बघतोय शार्क खाऊन टाकन. एक मछली तो जाल में अटकी दिख रही है. एक मछली मेरा लाईन चुराया. माग सन दिसतोय माझ्या डोक्याच्या माग. आणि हा माझा ओरिजिनल सन आहे सूर्या. ऐसा झुकेगा नहीं. झुक गया ना अभी तो. किधर झुका? देख झुका के दिखा. किधर है अपन? ये कौन सी जगह? ये गोवा है, साउथ गोवा. यहाँ पर कौन सा बीच है? कौन सा? एक तो है कोयतो बीच. ये अलीबाग में रह के बोलते गोवा आई है. झूठ मत बोल. क्या अलीबाग में त्यांना आके खरंच वाटेल की तू खोटं बोलतो. खरं सांग, आपण गोव्याला आलोय. अलिबागला येऊन बोलते चल. अलिबागला असं मासे नाही पकडत. हा बघा कसं 2 चपला 1 बॅग घेऊन चाललाय. चेक इन लेट हो और सुबह 6 बजे ट्रेन पहुंच जाए, तुम्हारे पास कोई और ऑप्शन नहीं है. कोई और ऑप्शन नहीं. बीच पे आ जाओ सीधा. एवढे काही मासे आलेले नाही आहेत. एवढ्या जास्त हार्डवर्क नंतर मला वाटलं होतं जास्त मासे भेटतील म्हणून. बट कोई ना. मला म्हणत होती कसं जायचं, कसं चाललंय. आता कसं वाटतंय? मजबुरी. तर खूप जास्त ऊन लागलं म्हणून आम्ही हॅट परचेस केली. पण या टकलूला कॅब काय भेटली नाही. भेटत होती पण थोडी महाग होती. ॲक्च्युली आमचं चेकिंग थोडं लेट आहे 1 नंतर. सो आम्ही असंच फिरतोय इकडे तिकडे. म्हणून आता आम्ही दुसऱ्या बीचवरती आलो. हां, आम्ही नुसते बीचेस फिरतोय. आणि आता आहे त्याचा अवतारात फिरायची तयारी ठेवा 1 वाजेपर्यंत. बेनोलिम नाही झाला. बेनोलिम. आम्ही बेनोलिमच्या बीचवरती आहे. तर मी तुम्हाला बीच दाखवती. ये देखो. बीच दाखवते तू का दाखवते? मैं बीच हूँ. ये देखो. सकाळपासून शोधते पण तिला अजून काय भेटत नाहीये. हा, काहीतरी झालेलं आहे तिथे. हा, जिवंत पक्षी होता. पक्षी होता. हा, किडा होता, पक्षी पण होता.
डिफरंट काइंड ऑफ पत्थर्स. काय पत्तर? पत्थर्स. अच्छा बस सापासारखा पत्थर. सापासारखा शिंपला. अच्छा. हे कुणासाठी काम करते? कुठल्या गव्हर्नमेंटने वगैरे काम पाठवलंय का तुला? नो. मग मला वाटलं तू IT मध्ये जॉब करते, त्यांच्यापासून लपून इकडे आली आहे आणि इकडे दुसऱ्यासाठी काम करते का? काला कपडा. आमचं खूप फिरून झालं आणि आता आम्ही अशी निवारायला बसलो बोटच्या खाली. हा बघा चलो कसं बसला. दर्याला. चला दर्या. मच्छी दर्या किनारे की पकड़ी. मच्छी आणायला लो. गोवा में हर जगह पैरा रोड है. देखो हर जगह. तर आम्ही दुपारची झोप घेऊन आता झालो रेडी पुढच्या डेस्टिनेशन साठी. कोणतरी खूपच चांगलं दिसतंय. वेट मी सर दाखवतो. बघा कोण आहे? कोण? हा आहे माझा आजचा देवांचा आउटफिट. कसा वाटला तुम्हाला? वा 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 वा. हा बघा आमच्या गॅलरीचा व्ह्यू. हो मस्त ग्रीनरी. आणि तिथे कमळाची फुलं पण आहेत. छोटी छोटी म्हणजे मोठी मोठी कमळाची फुलं आहेत. तिथं तळ आहे. थोडंसं दिसतंय का पाणी पाणी तिथे. ह्याच्यामध्ये नाही दिसणार एवढं पण ओरिजिनली खूप भारी दिसतं ते. पण माझ्याकडे पण तर फुल आहे. आणि मग अशा प्रकारे आम्ही उरकून मस्तपैकी गेलो बीचवरती. बीचवरती मस्त थोडे फोटो वगैरे काढले आणि मग त्यानंतर आम्ही जेवणासाठी गेलो एका रेस्टॉरंटमध्ये. छान व्ह्यू होता तिथला पण. मस्त रेस्टॉरंट होतं. आम्हाला दोघांना पण खूप जास्त आवडलं. वाईब्स खूप छान येत होत्या. तिथे असे मोठे मोठे मासे वगैरे होते आणि मी पहिल्यांदा एवढा फिशर टँकमध्ये मोठा ब्लॅक मासा बघितला. हो. रेस्टॉरंटमध्ये लाईव्ह म्युझिक वगैरे होतं. साऊथ गोव्याचा मॉर्निंग व्ह्यू तर तुम्ही बघितला. आता बघा नाईट व्ह्यू. पूर्ण रस्त्यावरती अंधारच अंधार आहे. फक्त सूरज आणि मेघ चाललंय. रात्रीचे 8 वाजता.